राजकारणात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे दोन गट असतात किंवा दोन पद्धतीचे कार्यकर्ते राजकारणामध्ये काम करतात। पहिल्या पद्धतीचे कार्यकर्ते सतत नेत्यांच्या अवतीभोवती फिरत असतात, सतत त्यांच्या भोवती गोंडा घोळत असतात किंवा सातत्याने त्यांच्या डोळ्याला दिसेल अशा ठिकाणी उभं राहत असतात, सातत्याने त्यांचं कोडकौतुक करण्यामध्ये मग्न असतात। आणि दुसऱ्या प्रकारामध्ये त्या नेत्याचा त्या पक्षाचा विचार घेऊन तळागाळातल्या जनतेपर्यंत पोहोचून तळागाळातल्या लोकांना आपल्या पक्षाचा आपल्या नेत्याचा विचार सांगणारे, विचार पटवणारे, विचार पटवून त्या नागरिकाचं मत तयार करून त्याला मतपेटीपर्यंत आणणे आणि आपल्या पक्षाच्या विचाराचं सरकार स्थापन करणे हे काम दुसऱ्या प्रकारच्या गटातले कार्यकर्ते करत असतात। परंतु होतं काय मित्रांनो, पहिल्या फळीतल्या कार्यकर्त्याला म्हणजे पहिल्या प्रकारातल्या कार्यकर्त्याला जास्त राजकारणामध्ये संधी मिळते आणि दुसऱ्या प्रकारचे कार्यकर्ते त्यांच्याकडे नेत्यांचं पूर्णपणे दुर्लक्ष होतं। खरं तर दुसऱ्या फळीत काम करणारे, तळागाळात जाऊन काम करणारे कार्यकर्तेच महत्त्वाचे असतात, परंतु दुर्दैवानं त्यांच्याकडं त्यांच्या नेत्याचं लक्ष जात नाही। या विषयावर आज आपण बोलणार आहोत आणि लातूर जिल्ह्यामध्ये निलंगा तालुक्यामध्ये असा एक युवा नेता आहे, असा एक कार्यकर्ता आहे की ज्या कार्यकर्त्याकडं अद्याप शरद पवारांचं लक्ष गेलं नाही। त्या विषयावर आज मी आपल्याशी बोलणार आहे। नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहताय द रिंगल लाईव्ह। मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे दोन पद्धतीचे कार्यकर्ते असतात। एक सातत्याने मुंबई, पुणे किंवा जिथे नेत्यांचं घर असेल, नेत्यांचं कार्यालय असेल, नेत्यांचं ऑफिस असेल, अशा ठिकाणी रोज जाणारे कार्यकर्ते, अशा ठिकाणी जाऊन नेत्यांच्या सोबत फोटो काढणारे किंवा नेत्याला असं दाखवणारे की आम्ही खूप मोठं पक्षाचं काम करतोय किंवा आपल्या विचारधारेचं खूप मोठं काम करतोय किंवा सतत आपल्या आम्ही सोबत आहोत असं दाखवणाऱ्या कार्यकर्त्याचा एक गट असतो, एक समूह असतो किंवा अशा पद्धतीचे कार्यकर्ते असतात। तर दुसरीकडे नेता काय आहे, नेत्याचे विचार काय आहेत, हे विचार समाजाच्या हिताचे कसे आहेत, तळागाळातल्या माणसाला सार्वजनिक जीवनामध्ये मुख्य प्रवाहामध्ये आणणारे कसे आहेत, लोकशाहीचं संवर्धन करणारे कसे आहेत, पुरोगामित्वाचं रक्षण करणारे कसे आहेत, या राज्याच्या हिताचा आमचा नेता कसा आहे, या राज्याच्या हिताचा आमचा पक्ष कसा आहे, या राज्याच्या हिताचं आमचं धोरण आमच्या नेत्याचं कसं आहे, हे जनतेला म्हणजे शेवटच्या घटकाला जाऊन सांगणारा दुसरा फळीतला कार्यकर्ता असतो। या दुसऱ्या फळीतल्या कार्यकर्त्याकडं ज्येष्ठ नेत्यांचं किंवा प्रमुख नेत्याचं लक्ष जात नाही असं ठिकठिकाणी वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये घडतंय। तसं ते लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा घडलंय। मित्रांनो, लातूर जिल्ह्यामध्ये इंजिनियर विनायक बगदुरे नावाचा एक अत्यंत हाडाचा आणि तळागाळामधल्या लोकांपर्यंत जाऊन काम करणारा कार्यकर्ता आहे। विनायक बगदुरे हे निलंगा तालुक्यातल्या एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्माला आलेला तरुण इंजिनियर होतो। इंजिनियर होऊन सरकारी नोकरी करायला लागतो आणि कधीतरी शरद पवारांचं भाषण ऐकतो, त्यांच्या सभेला उपस्थित राहण्याची संधी त्याला मिळते आणि पवार साहेबांच्या भाषणावर प्रेरित होऊन दुसऱ्या दिवशी आपल्या पदाचा राजीनामा देतो आणि पदाचा राजीनामा देऊन आपल्या मतदारसंघामध्ये, आपल्या परिसरामध्ये, सार्वजनिक जीवनामध्ये किंवा सामाजिक जीवनामध्ये काम करायला लागतो। आपण म्हणाल आता सार्वजनिक जीवनामध्ये काम करत असताना पदाचा राजीनामा देणं हा जो काही प्रकार आहे हा काही संयुक्तिक वाटत नाही असे आपण म्हणाल, परंतु होय, ही गोष्ट खरी आहे। विनायक बगदुरे जेव्हा इंजिनियर या आपला पदाचा राजीनामा देतात तेव्हा ते छोटा मोठा व्यवसाय आपल्या तालुक्यामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये करतात आणि त्या व्यवसायावर स्वतःचा, आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह ते करतात। परंतु पवारसाहेबांच्या विचारानं प्रेरित झालेले, पवारसाहेबांच्या भाषणानं झपाटलेले किंवा या महाराष्ट्राला पवारसाहेबांची किती गरज आहे, पुरोगामी विचाराची किती गरज आहे, खास करून यशवंतराव चव्हाणांच्या नंतर महाराष्ट्राचं पुरोगामित्व टिकवण्याचं काम जर कोण करत असेल तर ते शरद पवार करतात आणि त्यांचा झेंडा खांद्यावर घेऊन आपण काम केलं पाहिजे अशा प्रकारची उर्मी या तरुणाच्या मनामध्ये वयाच्या 30व्या वर्षी निर्माण होते आणि हा तरुण आपल्या नोकरीचा राजीनामा देऊन निलंगा तालुक्यामध्ये पवार साहेबांचा झेंडा खांद्यावर घेऊन काम करू लागतो। हे काम करत असताना हा कार्यकर्ता कधीही असा विचार करत नाही, हा स्वतः कुणबी मराठा या जातीमध्ये जन्माला आला असला तरी
तो कधी असा विचार करत नाही की अमुक तो आहे, अमुक हा आहे, हे ओबीसी आहेत, ते मुस्लिम आहेत, तो दलित आहे, आम्ही मराठा आहोत. असला भेदभाव या तरुणाच्या मनामध्ये कधी झालेला नाही. आणि म्हणून निलंगा तालुक्यातले सर्व समाजातले किंवा सर्व जाती घटकातले लोक विनायक बगदुरे यांना अण्णा या टोपण नावाने ओळखतात. आणि प्रत्येक कार्यक्रमामध्ये मग अण्णांची उपस्थिती असते, अण्णांना निमंत्रण असतात. अण्णा आल्याशिवाय अनेकांचे कार्यक्रम सुरूच होत नाहीत. एवढी लोकप्रियता विनायक बगदुरे नावाच्या एका तरुणाला मिळते. आज हा तरुण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात चा कार्यकर्ता म्हणून काम करतोय. जिल्ह्याचा उपाध्यक्ष वगैरे काही छोटं मोठं पद त्याच्याकडे आहे, तो त्या पद्धतीनं काम करतोय. परंतु जेव्हा आपण या तरुणाशी संवाद करतो, जेव्हा आपण या तरुणाशी बोलतो किंवा या तरुणाविषयी लोकांच्याकडून ऐकतो, गावागावामधून या तरुणाविषयी आपण काही ऐकण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा लोक असं सांगायला लागतात की विनायकला शरद पवारांनी संधी द्यायला पाहिजे होती. विनायकला जर शरद पवारांनी संधी दिली तर हा कार्यकर्ता संधीचं सोनं करेल. एकतर मतदारसंघातल्या जनतेचं तर कल्याण करीलच करेल, पण पक्षाचं सोनं करेल, पक्षाच्या विचाराचं सोनं करेल किंवा राज्याच्या उन्नतीला मोठा हातभार लागेल, अशा पद्धतीचं कल्पक नेतृत्व हे आहे. आणि शरद पवार साहेबांचं या नेत्याकडं किंवा या कार्यकर्त्याकडं का लक्ष आहे असं या मतदारसंघातले लोक बोलू लागतात. मीही सातत्याने या गोष्टीचा विचार करतो किंवा गेल्या अनेक वर्षापासून मी विनायक बगदुरे या तरुणाला बघत आलेलो आहे, त्याचं काम बघत आलेलं आहे. कुठलीही जयंती असू द्या, म्हणजे हे तर फार म्हणजे महाराष्ट्रामध्ये कदाचित हे पहिलं उदाहरण असेल. मग ते बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असो, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असो, महात्मा बसवेश्वरांची जयंती असो, फुलेंची जयंती असो, मुस्लिम बांधवांचे सण असो, दलितांचे सण असो, धनगर समाजाचे सण असो, माळी समाजाचे सण उत्सव असो किंवा जयंती असो, प्रत्येक ठिकाणी विनायक बगदुरे हे नाव आल्याशिवाय राहत नाही. हा कार्यकर्ता त्यांच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्याशिवाय राहत नाही. जे काही त्यांची स्वतःची ऐपत असेल, स्वतःच्या कमाईतली जे काही ऐपत असेल ती तन मन धन त्या कार्यक्रमासाठी खर्च करणारा आणि लोकांमध्ये मिसळत जाऊन या सामाजिक प्रवाहामध्ये लोकांच्या बरोबर राहणारा हा कार्यकर्ता आहे. अशा कार्यकर्त्याला शरद पवार साहेबांनी संधी दिली पाहिजे. किंवा प्रश्न असा पडतो की शरद पवारांची नजर निलंगा तालुक्याकडे कशी गेली नाही किंवा विनायक बगदुरे यांच्याकडे अद्याप कशी गेली नाही असा प्रश्न पडतो. आता जेव्हा शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस फुटला आहे, अजित पवार गट त्यांच्यापासून वेगळा झाला आहे आणि अजित पवार गट वेगळा झाला असताना सुद्धा शरद पवार साहेबांबरोबर खंबीरपणाचा राहण्याचा निर्णय हा कार्यकर्ता घेतो आणि मजबूतीनं कामाला लागतो. आणि एकच स्वप्न मनाशी असतं की राष्ट्रवादी काँग्रेस उभी राहिली पाहिजे. पवार साहेब जोपर्यंत महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनामध्ये आहेत तोपर्यंत महाराष्ट्राचं पुरोगामित्व टिकेल आणि महाराष्ट्रामध्ये समतेचा जो विचार आहे तोपर्यंत कायम राहील, अशा प्रकारचा विचार हा कार्यकर्ता सातत्याने आपल्या छोट्या मोठ्या कार्यक्रमामध्ये बोलून दाखवत असतो. निलंगा तालुका हा शिवाजीराव पाटील निलंगेकरांचा किंवा निलंगेकर बंधूंचा तालुका आहे. तिथे एक फार मोठं राजकीय घराणं पूर्वीपासून आहे आणि असं मोठं राजकीय घराणं असल्यामुळं कदाचित विनायकला आतापर्यंत तिथे संधी मिळाली नसावी. किंवा लातूरची जी मंडळी आहेत राजकारणामधलं, जे लातूरचं देशमुख नावाचं जे प्रस्ताव बडप्रस्थ, तेव्हा हा तळमळीचा कार्यकर्ता मोठा नाही झाला पाहिजे आणि ह्याला जागोजागी दाबून ठेवला पाहिजे, अशा प्रकारचा विचार त्यांचा सुद्धा असू शकतो. कारण या कार्यकर्त्यामध्ये ही उर्मी आहे, ही तडफ आहे, ती काम करण्याची तडफ आहे, ती लोकांपर्यंत जाऊन पोहोचण्याची त्याच्यामध्ये तडप आहे. आता 2024च्या विधानसभेमध्ये विनायक बगदुरे यांचा म्हणजे निलंगा तालुका महाविकास आघाडीने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे सोडवून घ्यावा अशा प्रकारचा विचार या मतदारसंघातले काही कार्यकर्ते, काही व्यापारी, काही पत्रकार मित्र, काही डॉक्टर, वकील, इंजिनियर हे सातत्याने बोलत असतात, चर्चा करत असतात. आम्ही जेव्हा जेव्हा या भागामध्ये फिरतो, या भागामध्ये जेव्हा चर्चा करतो तेव्हा लोकांच्या मनामध्ये राजकारणाचं चर्चा सुरू झाली की निलंगेकरांचं नाव पहिल्यांदा येतं. निलंगेकरांचं नाव आल्यानंतर देशमुखांचं नाव येतं स्वाभाविकपणे लातूरच्या, आणि मग विनायकचं नाव आल्याशिवाय किंवा विनायकच्या नावाची चर्चा झाल्याशिवाय ती राजकीय बैठक किंवा त्या राजकीय गप्पा
पूर्ण होत नाहीत अशा प्रकारचं लोकांना आवडलेलं, लोकात मिसळलेलं, लोकांबरोबर राहणारं नेतृत्व निलंगा तालुक्यामध्ये असेल तर शरद पवारांचं लक्ष त्याकडं जायलाच हवं. खरं म्हणजे पत्रकारितेमध्ये काम करत असताना सातत्याने वाईट गोष्टीकडेच पाहायचं नसतं किंवा सातत्याने राजकारणात काम करणाऱ्या लोकांवर टीका टिप्पणीच करायची नसते. राजकारणामध्ये काम करणारे, समाजहिताचं काम करणारे, राजकारणाला समाजकारणाची सांगड देऊन खुल्या मनानं लोकांच्या सोबत पुढे जाणारे काही कार्यकर्ते असतात. अशा कार्यकर्त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे ही माझी वैयक्तिक स्वतःची भावना आहे. हा भाग मी आज इथं करतोय हे कदाचित विनायकला माहिती नसेल. हा जेव्हा तो आता तो बघेल पाहिल तेव्हा त्याच्या लक्षात येईल की मी आज त्याच्याविषयी काहीतरी बोललोय. बोलण्याचा हेतू आणि उद्देश खूप स्वच्छ आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला अशा कार्यकर्त्याची गरज आहे. शरद पवारांना अशा निष्ठावान कार्यकर्त्याची गरज आहे. शरद पवार आज सरकारमध्ये नसले काय, शरद पवार कधी जिंकले काय, कधी हरले काय, काही घडलं तर शरद पवार हे व्यक्ती नाही, ती एक संस्था आहे. शरद पवार हा एक विचार आहे आणि यशवंतराव चव्हाणांचा वारसा जपणारा किंवा शाहू फुले आंबेडकरांच्या पुरोगामित्वाची नाळ पुढे घेऊन चालणारा हा महाराष्ट्रातला एकमेव नेता आहे. त्यामुळं अशा मोठ्या नेत्याच्या नेतृत्वाखाली काम करणारे विनायक सारखे कार्यकर्ते यांच्याकडं पक्षाचं म्हणजे शरद पवारांचं, सुप्रिया सुळेंचं किंवा जयंत पाटलांचं त्यांच्या पक्षाचे जे अध्यक्ष आहेत अशा लोकांचं सुद्धा लक्ष गेलं पाहिजे आणि शरद पवारांना विनायक लक्षात आणून द्यावा हा उद्देश आहे, नक्की आहे आणि तो रास्त आहे. तो कुठल्या स्वार्थाच्या पोटी नाही आहे. तो त्या पक्षाच्या, त्या मतदारसंघाच्या किंवा तिथल्या जनतेच्या ज्या लोकभावना आहेत त्या लोकभावनेचा हा विषय आहे की विनायककडे शरद पवारांचं लक्ष गेलं पाहिजे. त्यासाठी मी हा भाग करतोय. मला विश्वास वाटतो की आता हा भाग जेव्हा शरद पवारांच्याकडे जाईल, सुप्रियाताई जेव्हा पाहतील, रोहितदादा जेव्हा पाहतील, जयंतराव जेव्हा पाहतील तेव्हा विनायक या कार्यकर्त्याचा विचार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये नक्कीच झाल्याशिवाय राहणार नाही. खरं म्हणजे विनायकला हे पण नाही आवडणार की मी अशा पद्धतीनं त्यांच्याकडे शरद पवारांनी लक्ष द्यावं असा भाग करतो. हे कदाचित विनायकला आवडणार नाही, परंतु लोकभावनेबरोबर विनायक काम करतो आणि लोकभावनेची दखल घेऊन रिंगण आपल्या भावना व्यक्त करतं किंवा रिंगण लोकभावनेबरोबर राहतं. त्यातला हा एक महत्त्वाचा प्रकार आहे. मला विश्वास वाटतो की विनायकला निश्चितपणानं भविष्यामध्ये चांगले दिवस राजकारणामध्ये येतील आणि शरद पवारांच्या आजपर्यंत जरी विनायककडे दुर्लक्ष झालं असलं तरी भविष्यात शरद पवार साहेबांचं लक्ष विनायककडे जरूर राहील आणि शरद पवारांनी एकदा लक्ष दिलं की विनायक त्या संधीचं सोनंही करेल याचा मला विश्वास वाटतो. आज इतकाच. अशाच महत्वाच्या प्रश्नांवर रोखटोक भाषा ऐकण्यासाठी पाहत राहा रिंगण लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा.